काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातल्या 36 लाख शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही सर्वजण मिळून पंढरपूरच्या पवित्र भूमीमध्ये अन्नदात्यासाठी अन्न त्याग आंदोलन तिथं केलं होतं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने ही योजना जी काढली, खरं तर सरकारचं आम्ही अभिनंदन केलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव या कर्जमाफी योजनेला दिलं, पण त्याच्यामध्ये इतक्या अटी टाकल्यात आणि त्या अटी असल्यामुळे 70% शेतकऱ्यांवर अन्याय होतोय. आणि मग एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर कुठेतरी महामानवाच्या नावाचा अपमान होतोय असं आमचं मत आहे. आणि मग पंढरपूरला आंदोलन जेव्हा तिसऱ्या दिवशी गेलं, प्रतिसाद मोठ्या प्रमाणात लोकांकडनं त्या आंदोलनाला मिळत गेला, त्यावेळेस महाजन साहेब तिथं आले मंत्री म्हणून आणि त्यांनी सरकारच्या वतीने शब्द दिला. आणि तो शब्द देत असताना मुख्यमंत्री साहेबांशी फोनवर ते बोलले, आमच्या समोर मीडिया समोर ते बोलले. आणि ती चर्चा झाल्यानंतर असं ठरलं होतं की 22 जूनला जे आपलं अधिवेशन सुरू होते त्याच्या आधी तुमच्या बरोबर आम्ही बसू, तुमच्या अडचणी समजून घेऊ, कुठल्या कुठल्या अटी आपल्याला काढता येईल ते आपण नक्कीच काढू असं आम्हाला आश्वासित केलं, ते सुद्धा पंढरपूरच्या पवित्र भूमीमध्ये. पण दुर्दैव असा आतापर्यंत आम्हाला कुठलाही निरोप आला नाही. त्याचा अर्थ एकच निघतो की पंढरपूरच्या भूमीमध्ये शेतकऱ्यांना खोटा शब्द हा सरकारकडनं दिला गेला आणि त्याचा निषेध म्हणून व शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून आम्ही येणाऱ्या 29 जूनला छत्रपती संभाजीनगरमध्ये खूप मोठं शेतकऱ्यांचं आंदोलन उभं करणार आहोत. अन्नत्याग आंदोलन नसणारे, त्या दिवशी सकाळी मुंबईमध्ये अधिवेशन सुरू असणारे आणि त्याच वेळेस या अन्नदात्यासाठी आम्ही रस्त्यावर छत्रपती संभाजीनगरमध्ये केंब्रिज चौकामध्ये तिथं आंदोलन करणार आहोत. आणि सरकारला आम्हाला एवढंच सांगायचं, आमची मागणी एवढीच आहे की ज्या जाचक अटी आहेत, ज्याच्यामध्ये 2019चा लाभ घेतलेले शेतकरी त्यांना फक्त 50,000चाच लाभ दिला जाणार आहे. एक तर 2019ची अट काढा आणि त्याच्याच बरोबर तुम्ही 50,000चं लिमिट जे ठेवलंय ते 2 लाखापर्यंत घेऊन जावा असं आमचं मत आहे. रेग्युलर असणारे जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी तुम्ही 25, 26, 27ची जी अट टाकली ती सुद्धा अट काढण्यात यावी अशी आमची मागणी आहे. तिसरी मागणी जी आमची महत्वाची आहे ती आहे पीक विमा जो शेतकऱ्याला मिळत होता, दुर्दैवाने आज तो मिळत नाही. तो 1 रुपयाचा पीक विमा योजना त्याच्यामध्ये सकारात्मक बदल करून 4च्या 4 ट्रिगर परत आणून आमच्या शेतकऱ्यासाठी ती आणण्यात यावी अशी मागणी आपण करणार आहोत. आणि सरकारला अजून एक गोष्ट सांगायचं आहे, शेतकऱ्याचं आंदोलन दाबण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या माध्यमातून केला तर हे सरकारला परवडणार नाही. ते फक्त आंदोलन आहे आणि जर दबाव आणला गेला, जर आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला गेला आणि आमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर कदाचित उद्या जाऊन त्या तारखेला आम्ही जेल भरून आंदोलन सुद्धा तिथं करू शकतो. त्यामुळे साधी सोपी मागणी आहे. आमच्या या शेतकऱ्यांच्या वतीने या सगळ्या मागण्या सरकारने मान्य कराव्या अशी आमची तिथं प्रमुख मागणी असणार आहे. या आंदोलनामध्ये आपण शेतीमालाला हमी भावाची मागणी, तो विषय महत्वाचा आहे. कायमस्वरूपी शेतकऱ्याला न्याय द्यायचा असेल तर त्याला एकच पर्याय आहे, तो म्हणजे आपल्या या शेतकऱ्यांना पिकवलेल्या पिकाला तिथं चांगला भाव मिळाला पाहिजे. पण ते विषय येत्या काळामध्ये आपल्याला हाताळावे लागतील. आता प्रामुख्याने प्रश्न एवढाच आहे की कर्जमाफी जी सरकारकडनं दिली गेली त्याला देण्याचं कारण एवढंच होतं, 2019 पासून आतापर्यंत शेतकऱ्याला त्याच्या पिकाला तिथं हमीभाव न मिळाल्यामुळे, खताची किमती वाढल्यामुळे, पेट्रोल डिझेलचे भाव वाढल्यामुळे, महागाई वाढल्यामुळे खर्च वाढला, उत्पादन कमी झालं आणि त्यात शेतकरी अडचणीत आला. म्हणून कर्जमाफी ही सरसकट असणं महत्वाचं आहे. त्याच्याच बरोबर एक उदाहरण आपल्या बीड जिल्ह्याचं द्यायचं झालं तर बीड जिल्ह्यामध्ये शेतकरी पुत्र फाउंडेशनच्या अंतर्गत एक लढा लढला जातो. याच्यात बरेच काही डॉक्युमेंट आमच्यापर्यंत आलेले आहेत. हे डॉक्युमेंट आमच्यापर्यंत आलेले आहेत. याच्यात 2020ला जो विमा खऱ्या अर्थाने विमा कंपनीने दिला गेला पाहिजे होता तो आपल्या या जिल्ह्याचा 850 कोटी रुपयाचा विमा आहे.
पण त्या बाबतीत कुठेही पाठपुरावा सरकार लेवलला झाला नाही. ही फाउंडेशन व सामान्य शेतकरी या विषयासाठी कोर्टामध्ये लढत आहेत. केंद्र सरकारकडनं या बाबतीत स्पष्टीकरण आलेलं आहे. हा विषय राज्य सरकारचा आहे, पण राज्य सरकारकडनं अजूनपर्यंत त्या पद्धतीचं पत्र हे कोर्टात दिलं गेलं नाही. त्यामुळे 2020चा 850 कोटीचा विमा हा आपल्या इथं असणाऱ्या बीडच्या शेतकऱ्यांचा दुर्दैवाने अडकलेला आहे. तो सुद्धा आपल्याला पाठपुरावा करावा लागणार आहे. आम्ही त्या पाठपुराव्यामध्ये 100% तिथं असणार आहोत. आणि एक उदाहरण द्यायचं की जे ट्रिगर आहेत ते काढल्यामुळे 2023ला 496 कोटी आपल्या या जिल्ह्यामध्ये आले होते, 2024ला 398 कोटी आले होते आणि 2025ला आपल्या जिल्ह्यामध्ये मोठं नुकसान अतिवृष्टी झाल्यामुळे झालं असताना सुद्धा 1 रुपया सुद्धा आपल्या या जिल्ह्यामध्ये आलेला नाही. हे दुर्दैव आहे. म्हणून ही जी पीक विमा योजना आहे ती परत एकदा योग्य पद्धतीने 4च्या 4 ट्रिगर लागू करून हे राबवण्यात यावी अशी आमची मागणी आहे. काय झालंय, काही मोठ्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना हाताशी धरून 14 पासून 18 पर्यंत या पीक विमा योजनेमध्ये नक्कीच तिथं भ्रष्टाचार झाला. 100% शेतकऱ्यांनी भ्रष्टाचार केलेला नाही. काही ठराविक तालुक्यामध्ये, ठराविक गावामध्ये हा भ्रष्टाचार तिथं झालेला आहे. पण मग 4 लोकांनी भ्रष्टाचार केला, काही नेत्यांनी याच्यातून पैसा कमवला. यासाठी 99% जी संख्या, लोकसंख्या या जिल्ह्याची, सर्व जाती धर्माची, त्याला कशाला आपण अडचणीत आणायचं. त्यावेळेस मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आणि त्याच्यानंतर सुद्धा अनेक काही गावांमध्ये डाळिंब पीक नसताना सुद्धा डाळिंबाचं पीक दाखवलं गेलं आणि त्याच्यात पैसा काढला गेला. आणि मग कुठं ना कुठेतरी अशा गोष्टी ठराविक लोकांनी केल्या, ठराविक नेत्यांनी त्या गोष्टीला पाठबळ दिलं. म्हणून दुर्दैवाचं बीड जिल्ह्याचं नाव हे कुठेतरी खराब झालं आणि त्याचा फटका इथं असणाऱ्या सर्वसामान्य शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात झाला. त्यामुळे आमचं मत आहे की जे काय 200-300 कोटी रुपये का 500 कोटी रुपये त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालाय, त्या लोकांना पकडा, त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा. पण 99% गरीब शेतकऱ्यांवर जो अन्याय होतोय तो मात्र त्या ठिकाणी अन्याय झाला नाही पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. त्यामुळे बीड जिल्ह्याबद्दल बोलायचं झालं तर 2020ला जो विमा त्यांना 850 कोटीचा या जिल्ह्याला मिळाला पाहिजे तो मिळवण्यासाठी शेतकरी फाउंडेशन काम करते. त्यांच्याबरोबर आम्ही भक्कमपणे राहणार, सरकारला जाब विचारणार. ते 850 कोटी रुपये 2020चे का नाही आले आणि ते आलेच पाहिजे. त्याच्याच बरोबर हे जे काही ठराविक लोकांमुळे या जिल्ह्यावर अन्याय होतो तो याच्या पुढे होणार नाही याची दक्षता आम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून आणि आमचे सर्व पदाधिकारी मिळून सर्व 99% शेतकऱ्यांबरोबर भक्कमपणे उभा राहून त्यांच्या या लढ्यामध्ये त्यांना साथ देणार. आम्ही जाब विचारतोच आहे ना. बीड जिल्ह्याचं नुकसान गेल्या वर्षी 2025ला कसं झालंय तुम्ही बघा. बीड जिल्ह्यामध्ये 7,87,000 हेक्टरवर मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे नुकसान झालं. जर पीक विमा लागू झाला असता, 4च्या 4 ट्रिगर असले असते, इथे असणाऱ्या गरीब शेतकऱ्यासाठी 2400 कोटी रुपये आले असते. 2400 कोटी. हा विषय संदीप भैयांडी सुद्धा अधिवेशनामध्ये घेतला, आम्ही घेतला. 4 ट्रिगर कृपा करून तुम्ही काढू नका हे आम्ही सांगत होतो. मी जिल्ह्यात आलो होतो, संदीप भैया आमचे जिल्हाध्यक्ष यांच्याबरोबर शेतकऱ्यापाशी गेलो, हे सगळं समजून घेतलं आणि सरकारने जाहीर किती हजार कोटी केले होते, 31,000 कोटीचं पॅकेज जाहीर केलं होतं. शेतकऱ्याच्या हातामध्ये किती आले अख्ख्या महाराष्ट्रामध्ये? 11,000 कोटी. बाकी 20,000 कोटी कुठे गेले? ते असे गेले की देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं विमा कंपन्याकडनं तुम्हाला 15,000 कोटी मिळवून देतो. या राज्यामध्ये विमा कंपन्यांकडनं 300-400 कोटी फक्त आलेले आहेत, बाकी 1ही रुपया आलेला नाही. विमा कंपन्यांचा गेल्या वर्षीचा नफा जर बघितला 7,500 कोटी रुपयाचा नफा विमा कंपन्यांचा तिथं झालेला आहे. त्यामुळे फसवलंय पूर्णपणे
आपल्या या जिल्ह्याला फसवलंय, या राज्यातल्या शेतकऱ्याला फसवलंय.